तर नमस्कार मंडळी. तर सिद्धू भावना यांची मुलासोबत त्यांच्या भेट कशी होणार, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील मात्र आता गाडेपाटलांच्या घरात परत एंट्री मारतात. कारण की सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की ते कशा प्रकारे मात्र लक्ष्मी आणि दळवींच्या घरात गेलेले असतात, पण त्या ठिकाणी येऊन तो जयंत खूप मोठा कुटाणा करतो. आजपर्यंत मी तुम्हाला बोललो होतो की मात्र ही दळवींची लोक कधीच सुधारणार नाही. त्याच प्रकारे मात्र सगळ्यात मोठा कुटाणा करून ठेवलेला असतो तो म्हणजे हा श्रीनिवास दळवीने. आधीच मी तुम्हाला बोललो होतो की श्रीनिवास दळवीकडे अचानक एवढा पैसा येतो, घर येतं, सगळ्या गोष्टी येतात. हे सगळं असं सहजासहजी शक्य नाही. कारण की हा जयंत खूप मोठा गेम खेळणार आणि त्याने त्याच गेममध्ये मात्र आता दळवींच्या लोकांना फसवलेलं असतं आणि त्या लोकांना अजून पण असं वाटतंय की मात्र काही जरी झालं तरी ती लोक मात्र आपल्या जयंतला योग्य ती शिक्षा देऊ शकतील. पण मित्रांनो असं कधीच शक्य होणार नाही. कारण की जयंत कानिटकरच्या ही केसाला पण धक्का लावू शकणार नाहीत आता. कारण की ह्यांनीच केलेला सगळ्यात मोठा मूर्खपणा आता यांच्याच अंगलट आलेला असतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचारा विश्वा अजूनही जीवाचं प्राण करून त्या जानूसाठी अजून पण त्या जयंतच्या विरोधात गेलेला असतो. आणि मित्रांनो त्या जयंत एवढा खतरनाक झालेला आहे की सांगायलाच नको. तो आपल्या विश्वाला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो ह्या जानूच्या नादापायी बिचारा आपल्या विश्वाचा जीव जाण्याचे चान्स देखील खूप मोठे आहेत. पण त्याच्यामुळेच मात्र विश्वाने आता सुधारायला हवं आणि त्या जानूचा नाद कायमचा सोडला पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की ही भावना आपल्या सिद्धूला नको तसल्या गोष्टी बोलत असते. पण मित्रांनो तिने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिद्धूसारखा प्रेम करणारा तिला दुसरा जोडीदार कधीच आयुष्यात भेटला नसता. आणि मित्रांनो आता पुढे सिद्धू आणि भावना त्यांच्या बाळाला कसे भेटतात, म्हणजे त्यांच्या मुलाला, हेच आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल की त्या निलंबरीने ते बाळ पूर्णपणे संपून टाकायला सांगितलेलं असतं. पण आता सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील ज्यावेळेस गाडेपाटलांच्या घरात जातात आणि निलंबरीला पाहतात त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की त्या दोघांना पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते दोघेजण देखील विचार करतात की हे असं अचानक झालंच कसं काय. पण हे सगळं आजीने केलेलं असतं आणि आजी आपल्या भावनाचा आता राग करते आणि म्हणते की ह्या घरामध्ये भावनाला मुलगी व्हायला हवी नको होती. पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे खरं तर सिद्धू आणि भावनाला मुलगा झालेला असतो. पण बिचारा त्या दोघांचा मुलगा ह्या निलंबरीने आता अशा लोकांच्या हातात दिलेला असतो की तिथून तो जिवंत रिटर्न येईल असं काही 100% सांगताच येणार नाही. पण मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देवाची कृपा, आपल्या सिद्धू आणि भावनाचा मुलगा आता पुढे वाचताना तुम्ही पाहाल. पण सगळ्यात महत्त्वाचं यांना ते सत्य कसं समजतं. कारण तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या निलंबरीला सांगितलेलं असतं की आपण काही पण आता मेडिकल टेस्ट करू, काही पण करू, पण ह्या निलंबरीच्या पोटून का कमीत कमी होईना ह्या घराला गाडेपाटलांच्या वंशाचा दिवा आला पाहिजे असं आजीला वाटत असतं. पण ह्या आजीने पण किती मोठा मूर्खपणा करायचं ठरवलं हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. कारण की आजीने आतापर्यंत एवढा महामूर्खपणा केला असेल तिच्या आयुष्यात आणि हा त्याच्यातील सगळ्यात मोठा महामूर्खपणा आहे. कारण की सुरुवातीला वाटत होतं की ही आजी सुधारली असेल, ही आजी आता बदलली, पण मित्रांनो ही पूर्णपणे बदललेली नसते. ही परत तिच्या त्याच रँकवरती आलेली असते. पण आता पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच पाहायला भेटेल की सिद्धू आणि भावना या दोघांचं बाळ देखील आता एका कुटुंबाकडे असतं, म्हणजेच एका बाईकडे. कारण की ही निलंबरी आणि तिचे गुंड त्या बाळाला न मारताच ते सोडून देतात आणि म्हणतात की हे असं पण जगणार नाही, त्याच्यामुळे ह्याला कोणी ना कोणी सांभाळू पण शकत नाही, त्याच्यामुळे असंच मरून जाईल, आपण कशाला पाप करायचं एवढं मोठं ते निलंबरी पाय. तर मित्रांनो पुढे सिद्धू आणि भावनाचं ते बाळ आता एका कुटुंबाकडे जातं आणि ते कुटुंब त्याचं आता पालनपोषण करायला सुरुवात करतं. एकीकडे सिद्धू आणि भावनाला जी मुलगी भेटलेली असते त्यांना खरीच त्यांची मुलगी वाटत असते, त्याच्यामुळे ते पण तिला चांगलंच वाढवत असतात. आणि खूप लोकांच्या कमेंट अशा पण येत आहेत की त्या आनंदीला काढून टाका, त्या आनंदीचा ट्रॅक संपून टाका. पण मित्रांनो बघूया आता, आपण तर हे सजेस्ट केले की त्या आनंदीला खरंच काढून टाका. आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये ती मुलगी पण आली तर तिचा पण सांभाळ झालेलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्धू आणि भावनाला त्यांच्या मुलाबाबत सगळ्यात मोठं सत्य समजणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो त्यांना लवकरात लवकर त्यांच्या मुलाबाबतचं सत्य समजलं तर तो बिचारा कदाचित आपले सिद्धू आणि भावनाचं बाळ त्या गाडेपाटलांच्या घरात खूप चांगलं वाढू तरी शकतं. पण मात्र ह्या निलांबरीची ती काळी नजर जर पडली त्याच्यावरती तर त्या बिचाऱ्याला परत पण जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण पुढे सिद्धू आणि भावनाला त्यांच्या बाळाबद्दल समजतं आणि सिद्धू आणि भावना सगळीकडे त्यांच्या मुलाला शोधत असतात. पण आता त्यांची भेट होईल का नाही होईल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.